समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय 31 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला। दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे। हा जवळपास 407 पानांचा अहवाल आहे। हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी त्याचं स्क्रुटिनी करायला ॲनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल आणि त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत, त्या देखील तपासल्या जातील। आता इथं विरोधी पक्ष नेते आहेत, अशोकराव आहेत, बाळासाहेब आहेत, आता विजयराव आहेत, तिकडे आपलं सरकार आहे, आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही गोष्टी आपल्याला आहेत त्याला देखील सहकार्य मिळेल। आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत। म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे, कुणालाही बघता येईल। त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केलाय त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार त्या कायद्यामध्ये आहेत आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही, पण खोटं प्रमाणपत्र कोणालाही घेण्याचा अधिकार नाही, तो दिला जाणार नाही। जर पात्र व्यक्तींवर कुणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल। तसेच हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला, पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। कारण JR आपला आहे जुना, परंतु काही भागामध्ये ते मिळत होते दाखले, परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते। त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं, वन भटकावं लागत होतं आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हे समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे। सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांमध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती आणि म्हणून सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने अध्यक्ष महोदय बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन करते आहे। प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेल। या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। त्याचप्रमाणे फेलोशिप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण, वसतिगृहामध्ये प्रवेश, न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। PhD फेलोशिप योजनेत बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी 200 विद्यार्थी तर TRTI मध्ये 100 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे। सारथी वाढवायचे ना, सारथीसाठी 300 कोटी रुपये तर बार्टीसाठी 300 कोटी रुपये, महाज्योतीसाठी 533 कोटी रुपये निधी आतापर्यंत दिला आहे। UPSC MPSC स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार, स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ अध्यक्ष महोदय समान न्याय यांना मिळेल आणि असा सरकारने निर्णय घेतलेला आहे। हे कोणामध्ये काही भेदभाव करण्याचं काम सरकार करत नाही।
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे, सर्वोच्च उद्दिष्ट आहे। पण त्याशिवाय या समाजातील युवकांना सक्षम करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना रोजगार स्वयंरोजगार मिळेल हे पाहणं, यासाठी आम्ही तातडीने पावलं उचलली। सारथी संस्थेमार्फत PhDच्या फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी वितरित केले। सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रीय सेवामध्ये निवड झाली। त्यात UPSC द्वारे 51 विद्यार्थी निवडले गेले, त्यात 12 IAS झाले, 18 IPS झाले, 8 IRS झाले, 1 विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत निवडला, 2 विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि 10 विद्यार्थी इतर केंद्रीय सेवेमध्ये निवडले गेले। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे क्लास 1 आणि क्लास 2 पदांवर गेल्या वर्षी 304 विद्यार्थ्यांची निवड झाली। सोलापूरच्या मसला खुर्द येथील शशिकांत नरवडे या एका बस कंडक्टरचा मुलगा IFS झाला, तर नगर जिल्ह्यातला मंगेश खिलारी हा तरुण IPS झाला। चालू वर्षामध्ये सारथीचे 1067 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून उत्तीर्ण झाले। UPSC साठी दिल्ली आणि पुण्यात 500 विद्यार्थी सारथीकडून प्रशिक्षण घेत आहेत। 17 विद्यार्थी IBPS मध्ये उत्तीर्ण झाले असून यामध्ये काही जण स्टेट बँकेत देखील कामावर लागले, रुजू झाले। अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत ज्या इतरांना देखील प्रेरणादायी ठरू शकतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला असून त्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मागील वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे 31 कोटी रुपये वितरित केले। या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर केले आहेत। आणि म्हणून सारथी मार्फत 35,726 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। शेतकरी भावात काय काय आपण केलंय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी मार्फत सुरू केलेलं आहे। सारथी संस्थेचं पुणे येथील मुख्यालय इमारत आणि 6 विभागीय कार्यालय आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र आणि 500 मुलं आणि 500 मुलींच्या वसतिगृह अभ्यासिकेसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली। तसेच बांधकामासाठी देखील या सर्व कामासाठी 1024 कोटी मंजूर केले आहेत। अध्यक्ष महोदय, सारथीला 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता रुपये 1293 कोटी वितरित केला आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेप्रमाणे निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला। त्यानुसार प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000, महानगराच्या ठिकाणी 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 43,000, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि 38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता दिला जातोय। विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे वितरित हे सर्व करण्यात येणार आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी देखील आपण मदत केलेली आहे। अध्यक्ष महोदय, अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील 72,144 जणांना 5,380 कोटी बँकेतून कर्ज मंजूर झालं आणि त्यावरील बँकेतून कर्ज मंजूर झालं त्यावरचं व्याज जे आहे 592 कोटी, जो व्याजाचा परतावा तो शासनाने जबाबदारी घेतलेली आहे। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3,35,00,000 रुपये कर्ज वितरित केलंय। सारथी आणि महामंडळाच्या विविध योजनांमधून अनेक उद्योजक देखील घडलेले आहेत आणि म्हणून त्या फक्त नोकऱ्या मागणारे हात होऊ नका, नोकऱ्या देणारे हात व्हा, असं आमचे बाळासाहेब सांगायचे आणि त्याप्रमाणे अनेक लोक या ठिकाणी उद्योजक देखील झालेले आहेत। आणि म्हणूनच मराठा समाजातल्या शेतकरी मुलांना देखील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आपण
जे यंत्रसामुग्री आहे, ट्रॅक्टर, मी त्याच्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु महामंडळाने देखील या कंपन्यांसोबत MOU केलाय आणि या तरुणांना देखील उद्योगामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी होतंय. अध्यक्ष महोदय, आपण मराठा समाजाबरोबर OBC समाजासाठी देखील अनेक योजना केल्यात, त्या मी जास्त विस्तृतपणे